नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत धुरंधर ह्या सिनेमाचा. अ, तसं तर अतिशय व्हायलेन्स असलेले सिनेमे किंवा जे सिनेमे मला पटत नाही अशा सिनेमांचे मी रिव्ह्यू करत नाही. तर हा सिनेमासुद्धा मी बघणार होते. जसा मार्को हा सिनेमा मी बघितला होता रिव्ह्यूसाठी. परंतु फक्त आदित्य धर यांचे जे सिनेमा आहेत त्यांच्या सिनेमांचा जो एक वेगळा पकडा आपल्यावर असतो, जसं की उरी आणि IPC 370 हे ह्या प्रकारचे जे त्यांनी सिनेमे बनवले आहेत. सो या सिनेमात सुद्धा तसंच त्यांचा पगडा असणार आहे. त्याच्यातून आपल्याला बरंच काही नवीन दिसणार आहे. त्यांच्या वेगळ्या प्रकारचं सादरीकरण आपल्याला दिसणार आहे आणि फक्त त्यासाठी मी हा सिनेमा पाहिला. तर या सिनेमाची स्टोरी मी तुमच्यासमोर रिव्हील नाही करू शकत, कारण ती स्टोरी कळली तर तुम्हाला पूर्णपणे सिनेमा कळेल. तर त्यासाठी तुम्ही सिनेमा पाहावा असं अशा काही गोष्टी आहेत आणि न पाहावा अशा काही गोष्टी आहेत. तर ते काय आहे ते जाणून घेऊया. सिनेमा पाहावा ह्यासाठी कारण याच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने अतिशय चोख कामगिरी केलेली आहे. अतिशय छान व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि प्रत्येकाने आपापल्या समोर जे काम आलेलं आहे ते अतिशय उत्कृष्टरित्या सादर केलेलं आहे. दुसरं म्हणजे आदित्य दर यांचं जे डायरेक्शन असतं, ज्या प्रकारे ते चॅप्टर वाईज आपल्याला स्टोरी सांगत जातात ते आपल्याला दिसतं. पॉलिटिक्स, पाकिस्तानमधलं पॉलिटिक्स, त्यांची कारस्थानं हे स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्याच्यात समजत जातात. सो ती स्टोरी हायजॅक कंधार हायजॅकवरून 26/11 पासून पुढे पुढे जी सरकत जाते ती आपल्याला या धुरंधर प्रोजेक्ट काय आहे हे ह्याच्यात आपल्याला समजतं. तर सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जर तुम्ही आदित्य धर यांच्या सिनेमाचे चाहते असाल तर तुम्हाला हा सिनेमा आवडेलच. सो ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. तर बाकी सगळ्यांसाठी निगेटिव्ह गोष्टी म्हणजे ह्यातलं टायमिंग असू शकतं, जे जवळजवळ 3.5 तासाचं आहे. परंतु माझ्यासाठी ह्या सिनेमाचा सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट म्हणजे ह्याच्यातला व्हायलन्स, जे ब्रुटल व्हायलन्स जो दाखवलेला आहे. मार्को सिनेमा त्यासाठीच मी पाहिलाच नव्हता, कारण मला हे सगळं सहन होत नाही. तरी पण मी हा सिनेमा पाहिला. त्या सिनेमातल्या काही असे सीन आहेत की ज्यावेळेला लिटरली मी डोळे बंद केले आहेत किंवा डोळ्यांवर हात धरलेले आहे, असे सीन आहेत. सो जर तुम्ही तसेच सेन्सिटिव्ह असाल तर तुम्ही सुद्धा तेच फील कराल. पण जर तुम्हाला सवय असेल हे सगळं व्हायलेन्स वगैरे बघायची तर तुम्ही नक्कीच हा सिनेमा पाहू शकता. परंतु हा सिनेमा लहान मुलांसाठी, तरुण मुलांसाठी नाही आहे. हा सिनेमा त्याच लोकांसाठी आहे जे ज्यांना ही उलगडत जाणारी स्टोरी समजेल, जे समजून घेऊ शकतील की ह्या गोष्टीची सिरियसनेस काय आहे. तेच हा सिनेमा एन्जॉय करू शकतात. जे आदित्य धरचे फॅन आहेत, तसेच जे व्हायलेन्स बघू शकतात, तेच हा सिनेमा एन्जॉय करू शकतात असं मला वाटतं. तर सगळ्यात मोठी गोष्ट निगेटिव्हमध्ये व्हायलन्स आहे. खूप व्हायलन्स सतत आपल्याला ॲडल्ट गोष्टी दिसतात ह्याच्यात. सो म्हणून ह्याला A रेटेड दिलेलं आहे. आणि त्यानंतर येणारी दुसरी गोष्ट जी म्हणजे त्या सिनेमाची लांबी. तर सिनेमाची लांबी ह्यासाठीच आहे कारण तेवढी स्टोरी मोठी आहे. ती स्टोरी स्टेप बाय स्टेप आपल्याला दिसते म्हणून त्या सिनेमाची लांबी तेवढी आहे. सो ह्या दोन गोष्टी आहेत, व्हायलेन्स आणि सिनेमाची लांबी खटकणार आहे. आणि पॉझिटिव्ह गोष्टी तर मी ऑलरेडी सांगितलेल्या आहे. तर मी या सिनेमाला रेटिंग देताना देणार आहे 3 स्टार. 2 स्टार फक्त मी या गोष्टीसाठी काढलेत की याची लेंथ आणि याचा व्हायलेन्स यासाठी ते रेटिंग कमी झालेलं आहे. परंतु सिनेमा चांगला आहे. जर तुम्ही आदित्य धरचे फॅन आहात, व्हायलेन्स बघू शकता, तर तुम्ही नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करणार. सिनेमाचे तिकीट रेट्ससुद्धा जास्त आहेत. सो तुम्ही जर 4 तास काढू शकता या सिनेमासाठी तर तुम्ही नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करू शकता. बाकी इट्स अप टू यू. तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कळवा. थँक्यू सो मच.